नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया आता संपलेली आहे। शेवटचा शिफ्टचा पेपर आज 14 फेब्रुवारी 2023 चौथ्या शिफ्टचा पेपर शिपाई हमाल या पदाचा झाला आहे। विद्यार्थी बाहेर येत आहेत, आपण विचारूया पेपर कसा गेला। ताई नमस्कार, काय नाव आपलं? पल्लवी आईरे। काय सांगाल, कसा होता पेपर? सोपा होता पेपर, एवढा काही हार्ड नव्हता, सोपा होता। मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसं होतं? हां, मराठीचे 5-5 दोन्ही मिळून असे 10 होते आणि जी के पण छान होते, एवढं काही हार्ड नव्हतं। प्रत्येक शिफ्टला मुलं म्हणतात की GK GHचे प्रश्न खूप हार्ड येतात, तुम्ही काय म्हणा? नाही, एवढे नव्हते हार्ड, मीडियम होते, जास्त हार्ड नव्हते। तुम्हाला पेपर कसा गेला? मला छान गेला। किती प्रश्न सोडवले? सगळे आउट ऑफ 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतील असं वाटतं? 20च्या अबोव जातील। हो, वेळ पुरला तुम्हाला? हो, वेळ पुरला। थँक्यू। ताई नमस्कार, काय नाव आपलं? करिश्मा आहिरे। काय सांगाल, पेपर कसा होता? चांगला होता पेपर। काय अवघड वाटलं, काय सोपं वाटलं? बरं होतं, व्याकरण पण चांगलं होतं आणि GKचे पण क्वेश्चन चांगले होते, सगळे व्यवस्थित होते। एकंदरीत 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतील तुमचे? 20 एक असतील बरोबर। एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मध्यम? मध्यम होता। हो। ताई नमस्कार, काय नाव तुमचं? जना पतंगे। तुम्ही काय सांगाल, कसा होता पेपर? छान होता सर, मस्त होता। तुम्हाला काय सोपं वाटलं, अवघड वाटलं? पेक्षा तर छान होता। मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण चांगलं होतं। GK GHचं कसं वाटलं? ते पण चांगलं होतं। ते पण चांगलं। एकंदरीत 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतील? 30 पैकी येतील 28। पेपर अवघड, सोपा की मध्यम? सोपं होतं। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार सर, काय नाव आपलं? वैभव कदम। सर काय सांगाल, कसा होता? तुम्ही खुश दिसता एकदम, पेपर सोपा गेला? कारण मदत झाली सर तुमची, ते इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही जे पूर्ण पॉईंट सांगितले होते तेवढे करून गेलो होतो आणि ते केलेले पॉईंट्समधनंच प्रश्न आले, बाकीच्या पॉईंट्स बाहेर गेलेच नाही। अच्छा, म्हणजे एकंदरीत पेपर सोपा गेला? हो, त्या व्हिडिओजमुळे खूप हेल्प झाल्यामुळे पेपर सोपा गेला मला प्रश्न। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे पेपर विश्लेषण घेतो त्याचा फायदा झाला तुम्हाला? हो, फर्स्ट डे पासून मी बघत होतो, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, परचेक डे, त्याच्यामुळे खूप फायदा झाला। पेपर सोपा गेला? हो, मला पर्सनली सोपा गेला। काही अवघड वाटलं आजच्या पेपरमध्ये? काहीच नाही, फक्त 1-2 क्वेश्चन GK GS मध्ये। साधारणतः प्रश्न काय हो, म्हणजे वेदाचे प्रश्न होते? वेदांचे 3 प्रश्न होते। वेदांचे, अर्जुन पुरस्कारचे, कोणी वेद लिहिला होता आणि भरपूर प्रश्न होते। आंदोलनावर होते, बेसिक फुटबॉलवर होते, ड्युरंट कप कुठे केव्हा झाला। सर तुमचं नाव आणि पेपर कसा गेला? माझं नाव धीरज गुरखा आहे। मला देखील पेपर मीडियम रेंजमध्ये गेला। हां, काय वाटतं, 30 प्रश्न होते त्यापैकी अवघड काय वाटलं तुम्हाला? अवघड मला फक्त खेळाबद्दलचे प्रश्न अवघड वाटले। त्यातनं त्यांनी 3 ऑप्शन दिलेले होते, ते प्रत्येक वेळी याला 2। एकंदरीत 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतील? माझे 25 प्रश्न. पेपर सोपा, अवघड की मध्यम? मध्यम। थँक्यू सर।